नमस्कार मित्रांनो. तर आज आपण सोयाबीनसाठी सोयाबीनची सेटिंग कशा पद्धतीने करायची याच्याबद्दल सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. बरेच शेतकरी मार्केटमधून अशी मशीन आणतात. तसे जेव्हा मार्केटमध्ये आपण नवीन मशीन आणतो तेव्हा मशीनला दाता असतात 12. तर बरेच शेतकरी काय करतात 12पैकी 12 दाता मशीनला ठेवत असतात आणि जशी आहे तशीच त्याला सोयाबीनची लागवड करत असतात. त्याच्यामध्ये बरेच शेतकरी मग 3 नंबर असो, 4 नंबर असो किंवा मग 5 नंबर असो, ज्या शेतकऱ्यांना मशीन खोलण्यामध्ये कसल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम असेल किंवा मग ज्या शेतकऱ्यांना समजत नसेल तर अशा शेतकऱ्यांनी माझ्या हिशोबाने 3 नंबरची व्हील वापरून साधारण 2-3 दाणे जे आहेत एका ठिकाणी टाकले पाहिजे. ज्या शेतकऱ्यांना चांगलं उत्पादन घ्यायचं आहे आणि जे शेतकरी 3.5 फुटाच्या बेडवर 2 लाईनी घेणार आहेत किंवा 4 फुटाच्या बेडवर 2 लाईनी घेणार आहेत, अशा शेतकऱ्यांनी साधारण तुम्हाला टोकन मशीनचे दाते जे आहेत हे 2 काढायचे आहेत आणि जी व्हील आहे हे आपल्याला साधारण 4 नंबर किंवा 5 नंबरची व्हील याच्यामध्ये वापरायची आहे. जे शेतकरी एका बेडवर 3 लाईनी घेणार आहेत त्या शेतकऱ्यांनी आपल्याला टोकन मशीनचे दाते जे आहेत हे 3 काढायचे आहेत आणि 3 दाते काढून 2 रोपाचे अंतर आपल्याला साधारण 7 इंच होईल. त्याचबरोबर एका ठिकाणी दाणे आपल्याला 3 ते 4 दाणे टाकायचे आहेत. तर हे कशासाठी सांगतो आपण मित्रांनो, कोणत्याही पिकामध्ये थोडंसं सुटसुटीतपणा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी उत्पादन जे आहे हे वाढून अधिक मिळत असते. त्याच्यामुळे आपल्याला 2 रोपातील अंतर जे आहेत हे आपल्याला एका बेडवर किती घ्यायचे आहे किंवा मग जास्त उत्पादन वाढत असेल तर ह्या जी काळजी आहेत हे आपल्याला घ्यायच्या आहेत. तर आपण आपल्याला जे सगळ्यात बेस्ट अंतर वाटते ते म्हणजे 2 रोपातील अंतर 7 इंच. 7 इंच घेण्यासाठी आपल्याला जे स्पेसर असते, आता हे जे स्पेसर आहेत हे आपल्याला मशीनसोबत मिळत असतात. हे जे स्पेसर आहेत हे 9 नंबरचे स्पेसर जर आपण याला वापरलं तर हे या मशीनचे 12 दातापैकी आपल्या याला 9 दाता राहतात, म्हणजे यातले 3 दाता जे आहेत हे कमी होतात. तर हे स्पेसर जे आहे हे कसं लावायचं बरं शेतकऱ्यांना माहीत नसेल तर मी जे वापरतो ते म्हणजे 2 रोपाचे अंतर 7 इंच, एका ठिकाणी रोपा संख्या असते आपली 3 ते 4. तर हे बियाणं आपलं आहे, तुम्हाला डेमोसुद्धा दाखवणार आहे. थोडं कॅमेरा समोर घ्या आता. तर हे बघू शकता ही बियाणं आपण आहे, तुम्हाला डेमोसुद्धा लाईव्ह दाखवणार आहोत आपण. तर ही आपली व्हेरायटी आहे की 725, ही माऊसची 725 आहे. तर सुरुवातीला आपण याची दातं कशी खोलायचे तर मित्रांनो तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, ही बॉक्सच्या विरुद्ध बाजूला तुम्हाला या ठिकाणी असेंबल आणि डिसेंबल असे 2 ॲरो जे आहेत हे तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतात. असेंबल आणि डिसेंबल. ज्या ठिकाणी डिसेंबल आहे अशा ठिकाणावरून आपल्याला दोन्ही जे आहेत दातावरचे स्क्रू जे आहेत हे आपल्याला काढून घ्यायचे आहे. स्क्रू काढताना सुरुवातीला आपल्याला हे जे कॅप आहेत ही कॅप काढून घ्यायचे आहेत. कॅप एकदम सोप्या पद्धतीने काढता येते. तर हे बघा, हे स्क्रूड्रायव्हर आहे, खालून याला असं काढल्यानंतर हे ॲटोमॅटिक असं ही कॅप ही निघून जात असते. तर अशा पद्धतीने असं कॅप खूप सोपं आहे. ही कॅप अशी घ्यायची, कॅमेरासमोर इकडून घे. कॅप कसे काढायचे बघू शकता, सोपं आहे. हे इकडून हे पकडल्यानंतर अशा पद्धतीने कॅप आपली सहज पद्धतीने निघून जाते. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला डिसेंबलच्या जागी जे स्क्रू दिलेले आहेत हे आपल्याला पहिल्यांदा स्क्रू काढून घ्यायचे आहेत. स्क्रू यासाठी काढायचे की आपल्याला डिसेंबलचे 2 स्क्रू काढल्यानंतर आपले दात जे आहेत हे बाहेर ऑटोमॅटिक या ठिकाणी निघणार आहे. तर बरेच शेतकरी एक चुकी करतात, ती म्हणजे कोणती चुकी करतात मी सांगतो पुन्हा, की सेटिंग जी बिघडण्याचे कारण आहे ते म्हणजे उलट्या पद्धतीने सेटिंग करणे. तर मित्रांनो हे जे स्क्रू काढल्यानंतर हे दात जे आहे हे आपोआप हे निघत असते. पुन्हा असेंबलच्या जागीसुद्धा ह्याला स्क्रू आहेत. तर मित्रांनो तुम्हाला एक लक्षात घ्यायचं आहे, बरेच शेतकरी काय करतात हे दात असंच ठेवतात, एक दात संपूर्ण दात इथून जे आहेत असे इथून हे काढत असतात. पण ही गलती पर्यंत आपल्याला करायची नाही. मेन म्हणजे असेंबलचे जे स्क्रू असतात हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि या ठिकाणी जे आहेत हे आपल्याला पहिल्यांदा हे जे पेसर आहे हे आपल्याला याचा या ठिकाणी वापर करायचा आहे. तर हे सुद्धा आपल्याला तुम्हाला दाखवतो मी आता. पेसर लावून या ठिकाणी स्पेसर लावायचं आहे, म्हणजे आपला शेवटला येणारा जे आहे हे आपला दात असायला पाहिजे. बरेच शेतकरी काय करतात इथं स्पेसर येतात, मग ते स्पेसरला स्क्रू लागत नाही, प्रॉब्लेम हे जे आहे बरेच शेतकऱ्यांना येत असते. म्हणून पहिल्यांदा आपल्याला सिद्धं असेंबलच्या जागी हे पेसर आपल्याला लावून घ्यायचं आहे. बघू शकता आता हे असे स्क्रू काढून घ्यायचे. हे स्क्रू जिथून आपण पहिला दात काढला त्या ठिकाणी हे दात रिपीटमध्ये आपल्याला काढायचं आहे. बघू शकता हे काढला. त्यानंतर हे जे स्पेसर आहे 9 नंबरचं स्पेसर आहे, तर 9 नंबरचं स्पेसर असेंबलच्या जागी लावून घ्यायचं आहे. आणि लावताना ए साईडला ए साईड, बी साईडला बी साईड आपल्याला बघून घ्यायचं आहे. बरेच शेतकरी उलटं लावतात, त्याच्यामुळे तीसुद्धा फाल्टी जी आहेत ही येऊ शकते. त्याच्यामुळे ए साईडला ए साईड आणि बी साईडला बी साईड. तर ए साईड बी साईड जी आहेत ही आपल्या
पेसरवर लिहून असते किंवा मग दातावर सुद्धा लिहून असते, तर हे पहिल्यांदा आपल्याला बघून घ्यायचं आहे. तर या पद्धतीने आपण हे स्क्रू या ठिकाणी लावून घेऊ. हे अशा पद्धतीने हे 2 स्क्रू जे आहेत ते आपल्याला लावून घ्यायचे आहेत. ही सेटिंग आपण यासाठी सांगत आहोत की सगळ्यात बेस्ट अंतर आहे सोयाबीनचं, ते म्हणजे 2 रोपातील अंतर 7 इंच सगळ्यात बेस्ट. आणि झाडसुद्धा एकदम जबरदस्त बनते, कारण की आपण आतापर्यंत जे प्रयोग घेतले आहेत साधारण 2 रोपातील अंतर 8 इंचसुद्धा घेतलेले आहे, 9 इंचसुद्धा घेतलेलं आहे, 7 इंच घेतलेलं आहे, 6.5 इंच घेतलेलं आहे आणि 5.5 इंचसुद्धा घेतलेलं आहे. तर सगळ्यात बेस्ट अंतर माझ्या जे अनुभव आहे ते म्हणजे 2 रोपातील अंतर 7 इंच. त्याच्यामध्ये आता बघू शकता हे आपण एक स्पेसर या ठिकाणी लावलेलं आहे. त्यानंतर हे दाते जे आहेत आपल्याला संपूर्ण असे काढून घ्यायचे आहेत. एका ठिकाणी संपूर्ण दाते निघतात, बघू शकता. तर हे असे आपल्याला एकाच वेळेस एका ठिकाणावर संपूर्ण दाते जे आहेत हे काढून घ्यायचे. तुम्ही हे मशीनला थोडंसं हळूवार करायचं आहे. आता याच्यामध्ये आपला भरपूर अनुभव आहे, म्हणजे आतापर्यंत आपण साधारण बरेच वेळेस दरवर्षी आपण साधारण 4-5 वेळेस तरी मशीन खोलतो आणि टोकर मशीनचे आपले भरपूर व्हिडिओ असल्यामुळे मी थोडे हे फास्ट काम करत आहोत. तुम्हाला थोडंसं नवीन असाल तर हळूवार पद्धतीने करा हे कामं. हे बघू शकता हे आपण काय केलं आता, या टोकर मशीनचे संपूर्ण दाते काढलेले आहेत, बघू शकता संपूर्ण दाते काढलेले आहेत. फक्त एकच याला स्पेसर आपण शिल्लक याला ठेवलेलं आहे. तर आता इथून पुढे काय करायचं, तर आपल्याला इथं स्पेसर लावल्यानंतर एक दात लावायचा आहे. बघू शकता स्पेसर लावलं आपण, हे 9 नंबरचं स्पेसर लावलं, त्या ठिकाणी आपल्याला हे दात लावून घ्यायचं आहे. असं दात लावून घ्यायचं आपल्याला. यानंतर स्पेसर लावून घ्यायचं आहे. आपण इथून सुद्धा लावू शकतो स्पेसर. जर जात नसेल, समजून घ्या जुनी मशीन असेल जात नसेल, तर आता तुम्ही थोडंसं ऑइलसुद्धा लावू शकता किंवा मग पाणीसुद्धा याला थोडंसं लावू शकता. जर म्हणजे मशीन जर हार्ड असेल तर थोडंसं पाणी लावलेलं कधीही चांगलं यायला. पाणी लावल्यामुळे मशीन थोडीशी जे प्लास्टिक आहे थोडंसं नरम पडते आणि जे आपले हे आहेत हे थोडंसं इझी जाते ढकण्यासाठी. पूर्ण भिजवायचं नाही, फक्त हे जे वरचं जे आपलं हार्ड लागत आहे तेवढं भिजून घ्यायचं आपल्याला. हे स्पेसर लावलं, त्यानंतर दात. आता ही जुनी मशीन असल्यामुळे आपण थोडंसं पाणी वगैरे लावावं लागत आहे याला, किंवा मग आपण ऑइलसुद्धा लावू शकता. हे जे आपण कामं करतो, कारण की ह्याच्या मशीनमध्ये थोडंसं हार्डनेस पण आलेलं आहे. तर हे दात पुन्हा हे स्पेसर, अशा पद्धतीने आपल्याला एक दात एक स्पेसर, एक दात एक स्पेसर, अशा पद्धतीने आपल्याची संपूर्ण सेटिंग जे आहेत होईल. पुन्हा स्पेसर, झालं एक स्पेसर. शेवटला आपल्या इथे दात आणि दातावर येतात आपले स्क्रू. असं बसलं आपली इथं त्याच्यावर स्क्रू. तर ही झाली आपली परफेक्ट सेटिंग. याला म्हणतात आपण 2 रोपातील अंतर 7 इंच आणि एका ठिकाणी आता इथलं स्क्रू आपले जे आहेत हे हरवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आणि टोकन करताना हे जे कॅप आहे ही आपल्याला कंपल्सरी याच्या ठिकाणी लावायची आहे, कारण की बियाणं एकदम खोल पडणार नाही, थोडीशी काळजी घ्या, म्हणजे बियाणं आपले चांगलं जे आहेत हे उगवेल. तर अशा पद्धतीने आपण 2 रोपातील अंतर ही 7 इंच या ठिकाणी हे झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण सध्याला वापरले आहे 4 नंबरची व्हील. तर 4 नंबरच्या व्हीलने बियाणं कसं पडते हे आपण बघणार आहोत. तर बियाणं टाकण्यासाठी याच्यामध्ये 2 व्हीला बसतात, एक म्हणजे 0ची व्हील आणि एक म्हणजे बियाणाची व्हील, ज्याला आपण 4 नंबर 1 नंबर 2 नंबर जे म्हणतो ही बियाणाची व्हील असते. त्याच्यामध्ये आता सध्याला आहे 4 नंबरची व्हील. 4 नंबरच्या व्हीलने साधारण तुम्हाला बियाणे पडेल 2-3 बियाणे पडेल, कारण की ही पॅडक्रॉपची मशीन आहे. जुन्या मशीन होत्या ते 4 नंबरच्या व्हीलने साधारण 3-4 बियाणे पडत होते. तर ही बियाणे मशीन नवीन आहे. तर याची विषय थोडीशी, कारण की प्रत्येक याची जे हे असतात विला असतात हे लहान मोठ्या स्वरूपाच्या विला असू शकतात. तर कॅमेरा समोर घ्या, आता बघू शकता हे बियाणं आहे आता सोयाबीनचं नको.
तर बियाणं हे आपण संपूर्ण हातानं बॅग फोडल्यानंतर हे संपूर्ण हातानं हे चाळून घेतलेलं आहे. बियाण्याची क्वालिटी बघू शकता. याच्यामध्ये फुटका दाणा असं कुठे ठेवलं नाही आपण, कारण की हे आपण फोडल्यानंतर बियाणं ही चाळणी संपूर्ण हातानं हे करून घेत असतो. तर असे बियाणं आपल्याला पेरणीसाठी वापरायचं आहे, म्हणजे 100% उगवण शेती आपली होईल. तर अजून सांगतो, बरेच शेतकरी काय करतात, आता समजून हे आधी बियाणं तुम्ही वरून टाकलं, हे बियाणं जेव्हा तुम्ही वरून टाकशाल असं, तर हे ऑटोमॅटिक जेवढं बियाणामध्ये जाईल किंवा मग जेवढं मशीनला लागते तेवढंच बियाणं हे मध्ये ठेवणार आहे. बरेच शेतकरी काय करतात की याला हे असं उलटं करतात, हे असं 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 करून बियाणं मध्ये भरण्याचा थोडासा प्रयत्न करतात. तर मित्रांनो, याच्यामध्ये एक घाटा आहे, ते म्हणजे जे आपला ब्रश आहे त्या ब्रशवर थोडासा ताण, ज्याला आपण हार्डनेस म्हणतो. कोणतीही गोष्ट तुम्ही दाबून कोंबून भरली तर ते थोडंसं हार्ड जाते. त्याच्यामुळे असं असं कोंबून बियाणं भरण्याची तुम्हाला आवश्यकता नाही. जसं बियाणं टाकलं एवढं मशीनमध्ये लागते बियाणं, त्या व्हील जे आपल्या ब्रशला बियाणं लागलं पाहिजे तेवढी बियाणं ते परफेक्ट पडते. बस इतकं असं हे कोंबून असं हे मध्ये एकदम जबरदस्तीने टाकण्याचा प्रयत्न करतात. असे जे प्रयत्न आहे तुमचे, हे तुम्ही शक्यतोवर करू नका. जेवढं बियाणं मशीन लागते तेवढेच बियाणं मशीन जे आहेत हे घेत असते आपोआप. तर ही चूक करू नका. तर आपण डेमो घेऊ. बियाणं टाकल्याबरोबर साधारण तुम्हाला 10-15 वेळेस 10-15 दाणे जे आहेत हे पडणार नाहीत. एकदा सेटिंग झाल्यानंतर हे बघू शकता, जोपर्यंत सेटिंग व्यवस्थित होणार नाही तोपर्यंत दाणे, हां हे बघा, आता इथून बियाणं पडण्यासाठी सुरुवात होणार आहे. हे बघा, हे बघू शकता. आता हे आपण एकदम स्लो जात आहोत, तर बियाणं किती पडतं बघू शकता. हे बघू शकता, कुठं 2, कुठं 3, कुठं 2, कुठं 3, कुठं 4, कुठं 2, कुठं 3, कुठं 4, कुठं 2, 3, 4, 2, 3, 4. तुम्हाला थोडंसं हार्ड राहणार दाखवतो, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. तशी इथं घे. हे बघू शकता. अशा पद्धतीने तुम्ही बियाणं सेटिंग जे आहे ती करू शकता. आता या ठिकाणी बियाणं किती पडत आहे, तर मित्रांनो बियाणं पडत आहे 2, 3, 2, 3, 2, 3 बियाणं हे पडत आहे. हे 4 नंबरची व्हील आहे. 4 नंबरच्या व्हीलने तुम्हाला 2, 3, 2, 3 बियाणं जे आहे हे या ठिकाणी पडत आहे. तर ज्या शेतकऱ्यांना साधारण 3-4 बियाणं टाकायचं आहे, अशा शेतकऱ्यांनी 5 नंबरची व्हील वापरायला पाहिजे. म्हणजे 5 नंबरच्या व्हीलने साधारण आपलं बियाणं जे आहेत एकरी बियाणे जर 2 लाईनी घेत असाल, आणि मशीनची काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे तुम्हाला अंतर जर तुमचं वाढवून घेत असाल तुम्ही, तर तुम्हाला 5 नंबरची व्हील वापरायची आहे. जर तुम्ही अंतर जर मशीनचं कमी केलं नाही, समजा का 5.5 इंचावर ठेवलं, तर तुम्हाला 4 नंबरची व्हील वापरता येईल किंवा मग 3 नंबरची व्हीलसुद्धा वापरता येईल. तर या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे. बरेचदा काय होते, कन्फ्युजन होते. मी सांगितलं 5 नंबर आणि तुम्ही मशीनचं दातच काढले नाही, समजून घ्या, असं सुद्धा होऊ शकते. आता मी सांगितलं तुम्हाला 5 नंबर आणि तुम्ही मशीन दात काढले नाही, तर पिकामध्ये दाठोळा जे म्हणतो, पिकाच्यामध्ये स्पर्धा लागते आणि पीक एकदम उबाट वाढते, झाडाची काडी एकदम बारीक बारीक होते. त्याच्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा समजून घ्यायचं आहे, 2 रोपातील अंतर जेव्हा आपण 7 इंच घेतो तेव्हा आपल्याला बियाणाचं जी संख्या आहे रोपाची, हे 3 एका ठिकाणी 3, 4, 3, 4 असं रोपाची संख्या टाकायची आहे. म्हणजे आपल्याला पॅडक्रॉपची व्हील असेल तर आपल्याला 5 नंबरची व्हील वापरायची आहे. जर आपण दातं मशीनचे काढले नसेल तर आपण साधारण 3 नंबर किंवा 4 नंबर अशी सुद्धा व्हील वापरायची आहे. जेव्हा आपला डेमो घ्यायचा आहे, आता बरेच शेतकरी काय करतात, जसं आपण आता डेमो घेतला एकदम हळूवारपणे, तर डेमो मी म्हणतो असा डेमो घ्यायचा नाही. जसं आपण शेतामध्ये चालतो, जशी आपली शेतामध्ये स्पीड चालण्याची आहे त्या पद्धतीने डेमो घ्या, म्हणजे तुम्हाला एकदम ॲक्युरेट बियाणं किती पडते हे कळून जाईल. कारण की याच्यामध्ये आपण मशीन जर हळू चालवली तर या व्हीलमध्ये जे आहेत हे बियाणं जे आपण गाला म्हणतो बसण्याचं, हे व्यवस्थित पद्धतीने बसणे, त्यानंतर बियाणं टाकणे, हा जो फरक आहे तो याच्यामध्ये राहते. परंतु जेव्हा आपण स्पीडनं चालतो तेव्हा जे मधलं जी व्हील आहे एकदम फास्टमध्ये कार्य करत असते, त्याच्यामुळे ते बियाणं पकडणे, पुन्हा एखाद्या वेळेस बियाणं सटकणे असा जे प्रकार आहे, त्याच्यामुळे बियाणं एखाद्या वेळेस 2च पडणे, 3च पडणे, 2 पडणे. त्याच्यामुळे तुम्हाला डेमो घेताना जसं आपण शेतामध्ये चालतो त्याच स्पीडनं आपल्याला डेमो घ्यायचा आहे, म्हणजे आपलं ॲक्युरेट बियाणं आपल्याला कळेल की किती बियाणं पडते एका ठिकाणी. ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला लक्षात येते. ज्या शेतकऱ्यांना एकरी बियाणं किती पडते काय नाही ह्या ज्या गोष्टी माहीत नसेल तर आपल्याला सुरुवातीला घरून बियाणं मोजून न्यायचं आहे. बियाणं घरून मोजून यासाठी न्यायचं आहे
जी आपले एकूण शेतामध्ये बेड आहेत तर एका बेडवर आपलं किती बियाणं पडते हे आपल्याला पहिल्यांदा एका बेडचा डेमो आपल्याला घ्यायचा आहे. त्यानंतर एकूण शेतामध्ये आपल्याला एकूण किती बियाणं पाडायचं आहे हे आपल्याला लक्षात येईल. सोबत नेताना एक आपल्याला स्क्रूड्रायव्हर नेणं महत्त्वाचं आहे. ते म्हणजे वापसा कंडिशनमध्ये तुम्हाला एकतर टोकन करायचे आहे. बरेच शेतकरी अजून एक गलती करतात ते म्हणजे एकदम चिखलामध्ये मशीन चालवतात. हे संपूर्ण चिखलानं भरून जाते. अशामध्ये तुमचं बियाणं व्यवस्थित पडत नाही. तुम्हाला साधारण 1 इंच 1.5 इंचपर्यंत जे वापसा म्हणतो हे तुमच्या जमिनीमध्ये आला पाहिजे, म्हणजे तुम्हाला बियाणंसुद्धा चांगलं पडेल. आणि याला जे मागचं जे हे असते समजा रुलर वगैरे असते बियाणं बुजवण्यासाठी, हे जर तुम्ही रुलर लावलं तर अधिक चांगलं. परंतु हे जर रुलर जर नाही लावलं तरी याचा नुकसान नाही. परंतु रुलर जर लावलं तर याच्यामध्ये तुम्हाला जे ढकलण्यासाठी त्रास आहे हे थोडंसं जास्त होईल. परंतु रुलर असेल तर चांगलं याच्या ठिकाणी बुजवणंसुद्धा होईल. आणि टोकन करताना बरेच शेतकरी हे टोकन असे करतात, हे छातीच्या लेवलला हे जे हँडल आहे हे छातीच्या लेवलला, त्याच्यामुळे बियाणं वरी पडण्याचं जे शक्यता आहे हे दाट राहते. टोकन करताना कधीही कमरेच्या खाली या पद्धतीने जर राहिलं तर संपूर्ण बियाणं हे मध्ये पडून जे दात आहेत मध्येच उघडते आणि नंतर लगेच बंद करते. तर अशा पद्धतीने आपल्याला टोकन ढकलताना हे करायचं आहे. तर ह्या गोष्टी ज्या आहेत तुम्हाला महत्त्वाच्या आहेत, कारण की ह्या गोष्टी तुम्हाला हे झालं काय ह्या गोष्टी बाकीच्या तुम्हाला कोणी सांगणार नाहीत. कारण की याच्यामध्ये महत्त्वाचा असतो तो म्हणजे अनुभव. साधारण 5 ते 6 वर्ष आपण याच्यामध्ये कंटिन्यू काम करत आहोत. टोकनमध्ये कंटिन्यू काम करतो, त्याच्यामुळे आपल्याला ह्याचा संपूर्ण अनुभव आपल्याला आलेला आहे. तर याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना जमल त्या शेतकऱ्यांनी शक्यतोवर मशीनचे दातं काढूनच, साधारण तुम्हाला जमीन जमत नसेल तर शक्यतो 2 दातं कमीत कमी काढा. तुम्हाला चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळणार आहे. 2 दातं काढून तुम्हाला एका ठिकाणी 3 बियाणं जे आहेत हे टाकायचं आहे, म्हणजे तुमचं उत्पादनसुद्धा वाढेल. 7 इंच एका ठिकाणी रोपासंख्या 3 ते 4. आपण यासाठी 3 ते 4 सांगतो, जेव्हा आपली उगवणशक्ती होणार आहे तेव्हा 3चं प्रमाण जे आहे हे जास्त राहते. यासाठी आपण साधारण 3-4 बियाणं सांगत असतो. आता याच्यामध्ये आपण बरेचदा असे अनुभव घेतले आहेत की आपण जेव्हा बियाणं संख्या टाकतो तेव्हा जे जर्मिनेशन म्हणतो, कारण की आपण जेव्हा घरी तपासतो तेव्हा जर्मिनेशन चांगलं दिसते. परंतु जमिनीची जे तापमान असते ती किंवा मग जमिनीमध्ये जे जीवाणू आहेत किंवा मग कीटक आहेत ते काही डॅमेज करू शकतात. त्याच्यामुळे साधारण आपण 75% जर्मिनेशन पकडून या पद्धतीने आपल्याला टोकन पद्धतीने लागवड करायची आहे. काही जरी समस्या असेल किंवा मग टोकन मशीनमध्ये काही फाल्टा असेल किंवा मग काही अडचण जात असेल किंवा मग मशीनमध्ये फुल फिटिंगमध्ये कुठं बिघाड झालं असेल काय झालं असेल तर आपण आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर आहे. गरज असेल तरच फोन करा, कारण की भरपूर फोन आता मशीनबद्दल आपल्याला शेतकऱ्यांची कॉल येत आहेत. कारण की प्रत्येकांनाच आपण समजून सांगणे शक्य नाही. ज्यांना जमेल त्यांना आपला व्हिडिओ पाहून थोडंसं जमलं तर व्हिडिओ पाहून थोडंसं करा. ज्यांना एकदम जमतच नाही अशाच शेतकऱ्यांनी फक्त तुम्हाला व्हिडिओद्वारे सुद्धा आपण हे सांगत असतो. याची काय आपण फीस वगैरे घेत नाही. एकदम ज्या शेतकऱ्यांना खूप अवघड जाते किंवा मग कशा पद्धतीचा प्रॉब्लेम असेल, तुम्हाला कितीही मोठा प्रॉब्लेम होता मशीनचा कोणताही एक ना एक पार्टचं जे आहेत हे संपूर्ण ज्ञान आपल्याला याच्यामध्ये आलेलं आहे. कारण की संपूर्ण मशीन जरी आपण खोलली याचे बेरिंग बदलणे, ब्रश बदलणे, व्हील बदलणे, दातं बदलणे किंवा मग संपूर्ण पार्ट जे आहेत आपण मशीनचे खोलून फिट करू शकतो. त्याच्यामुळे मशीनची संपूर्ण माहिती जी आहेत आपल्याला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला तिळापासून तर मोठ्या हरभऱ्यापर्यंत जे आपण बियाणं सांगतो हे सुद्धा आपण बरेच व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत. तर ह्यासुद्धा सेटिंग आपण बरेच शेतकऱ्यांना शिकवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. तर अशा पद्धतीने आपल्याला सोयाबीनची लागवड यावर्षी 2026मध्ये करायची आहे आणि आपलं उत्पादन या ठिकाणी वाढवायचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला शेवटपर्यंत नक्की सांगा. आणि इतर मित्रांनासुद्धा काही मशीनबद्दल अडचण असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे संपूर्ण मशीनबद्दल कोणताच डाऊट त्यांच्या मनामध्ये राहणार नाही. धन्यवाद.